या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत नागरी सुविधांना भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी रस्ता काम आणि सुरक्षेच्या दृष्टीने वॉल कंपाऊंड उभारणीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयाचा एकूण 50 लाख रुपयांचा निधी सन 2025-26 अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्राकरता क्षेत्र विकास या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला। हा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री नामदार माणिकराव कोकाटे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते व अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनामुळे व निर्णायक भूमिकेमुळे प्राप्त झाला आहे। प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांनी अल्पसंख्याक बांधवांना दफनविधीच्या वेळेस होणाऱ्या अडचणी, पावसाळ्यातील गैरसोय आणि कब्रस्तानच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सातत्याने शासन दरबारी प्रभावीपणे मांडत ठोस पाठपुरावा केला होता। यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून जन्नतुल फिरदौस कब्रस्तान येथे 50 लाखांचे सांस्कृतिक भवन मंजूर होऊन त्याचे भूमिपूजन नजीब मुल्ला यांच्या हस्ते पार पडले होते। त्याच भूमिपूजन सोहळ्यात किसन जाधव यांनी रस्ता व वॉल कंपाऊंडसाठी ठाम मागणी मांडली होती। त्या मागणीची दखल घेत नजीब मुल्ला यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिफारस केली आणि त्याचा थेट परिणाम म्हणून आज हा निधी प्रत्यक्षात मंजूर झाला आहे। या कामाचे अध्यादेशही संबंधित विभागास प्राप्त झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। प्रशासक राजवट असतानाही किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या इच्छाशक्तीमुळे, पाठपुराव्यामुळे आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे प्रभागातील विकास कामे मार्गी लागत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। या निधीमुळे अल्पसंख्याक समाजात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। हा निधी मिळाल्याची भावना यापुढील काळात देखील प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचे संपर्क मंत्री तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सह संपर्क प्रमुख तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून विकास साधणार असल्याचे यावेळी किसन जाधव यांनी सांगितले। अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणारे नेतृत्व म्हणून नागेश गायकवाड यांचा गौरव होत असून हा विश्वास आणि पाठिंबा कायमस्वरूपी राहील असा ठाम विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला। निश्चितच येणाऱ्या काळात अल्पसंख्याक समाजाच्या विकासात या दोघांचे योगदान अधिक भरीव राहील असा सूर या निमित्ताने सर्वत्र उमटत आहे। सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी मी सर्वप्रथमतः स्वागत करतो। आज विशेष करून पत्रकार बांधवांना एकत्रित करण्याचा उद्देश आहे की गेल्या 15 ते 20 दिवसाच्या पूर्वी प्रभाग 22 येथील जन्नतुल फिरदौस कब्रस्तान याच्यासाठी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती जमातीसाठी जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधी अंतर्गत जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी 50 लाख रुपयाची त्यांनी तरतूद केली होती आणि त्याचा शुभारंभचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते, ठाण्याचे महापालिकेचे माजी गटनेते, अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक नजीबभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी प्रकर्षानं आवर्जून सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी त्या भागाचा एक सदस्य या नात्यानं नजीबभाईंसमोर अशी मागणी केली होतं की अजितदादांनी 50 लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी निधी दिलेला आहे ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय। या ठिकाणी या कब्रस्तानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे। त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे। त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीबभाई मुलांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं। नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणे बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे
आम्हा तिघांनाही एकत्रितपणे त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं, त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये, म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंडने त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये, अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्याचं देखील काल जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय महापालिकेच्या आयुक्तांना दोघांनाही त्याचं GRचं प्रत प्राप्त झालेलं आहे. त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना राष्ट्रवादी पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने चालणारा पक्ष आहे. त्या पक्षाचं जनमानसापर्यंत काम पोचावं हा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आज मी या बैठक आयोजित केली. या बैठकीला आवर्जून हाफिज सलाउद्दीन भाई, हाफिज तय्यब अली, आसिफ भाई शेख, मोहम्मद भाई आळगी, इस्लाम भाई इनामदार, महबूब भाई कुडले, शाहजहान भाई शेख, सैफन भाई शेख, जाकीर भाई शेख, सुलेमान भाई शेख, फिरोज भाई पठाण या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी आवर्जून या भागाचा सदस्य या नात्यानं या सर्व ज्येष्ठ मंडळींचा देखील मी आता सन्मान करतो. आणि आता आपल्या चांद तारा मस्जिदचे देखील ट्रस्टी या ठिकाणी आले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीने जो चालणारा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाचं कामकाज पूर्वीपासून अजितदादाच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून काम चालत आलेलं आहे आणि भविष्यात देखील हा काम चांगल्या पद्धतीने चालत राहणार आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये स्वतः अजितदादा देखील, तटकरे साहेब असतील, हे दोघंही नेते मंडळी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. इतरही ज्या काही अडीअडचणी असतील त्या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आवर्जून आणणार आहोत आणि त्यातून देखील सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा हा आमचा उदात्त हेतू त्या माध्यमातून राहणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.